सो मेज, त्यामध्ये इंट्रोडक्शन, सायंटिफिक नेम, झी मेज, फॅमिली पोएसी, अँड मेज इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिरियल क्रॉप इन द वर्ल्ड ग्रोन ओव्हर एन एरिया ऑफ 132 million hectare with a production of 570 million ton. सो बघा, सायंटिफिक नेम आहे मेजचं झी मेज, फॅमिली पोएसी, आणि वन ऑफ द इम्पॉर्टंट सिरियल क्रॉप आहे वर्ल्डमधलं. देन 132 मिलियन हेक्टर एरियावर तो ग्रो केला जातो वर्ल्डमध्ये, आणि 570 मिलियन टन त्याचं. चलो नेक्स्ट. आणि 570 मिलियन टन त्याचं प्रोडक्शन आहे वर्ल्डमध्ये. सो इट इज द क्रॉप विथ हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी. तर हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी देतं हे क्रॉप. मेज इज सर्विंग ॲज अ स्टेपल फूड फॉर व्हल्नरेबल सेगमेंट ऑफ पॉप्युलेशन ॲज फीड क्रॉप अँड ऑल्सो इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रॉ मटेरियल युज्ड इन न्यूमरस. तर स्टेपल फूड म्हणून व्हल्नरेबल सेगमेंट, पॉप्युलेशनच्या व्हल्नरेबल सेगमेंटला हे सर्व करते फीड क्रॉप हे. आणि रॉ मटेरियलचं सुद्धा हे इम्पॉर्टंट सोर्स आहे. तर ॲग्रो 246 मध्ये मेज बघताना आपण हा पॉईंट बघितलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट, सुटेबल क्लायमेट. सो मेज इज कल्टिवेटेड ड्युरिंग जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर अँड जानेवारी, फेब्रुवारी सीझन्स. देन सोईंग ड्युरिंग नोव्हेंबर, डिसेंबर इज सुटेबल फॉर सीड प्रोडक्शन. तर सीड प्रोडक्शन करण्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सोईंग करू शकतो आपण. अँड सिन्स सीड मॅच्युरिटी स्टेज विल नॉट कोइन्साइड विथ रेनफॉल. तर सीड मॅच्युरिटी स्टेज जी आहे ती रेनफॉलसोबत कोइन्साइड नाही झालं पाहिजे. सो ड्युरिंग अर्ली स्टेज ऑफ दिस क्रॉप वॉटर स्टॅग्नेशन शुड बी अवॉइडेड. म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये या क्रॉपच्या वॉटर स्टॅग्नेशन नाही झालं पाहिजे या क्रॉपमध्ये. देन नेक्स्ट काय पॉईंट आहे तर आयसोलेशन डिस्टन्स. आयसोलेशन डिस्टन्स पहा. सो इन आयसोलेशन डिस्टन्स, सिन्स मेज इज अ क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. लक्षात ठेवा, व्हीट, बार्ले लॉंग डे प्लांट आहेत. अँड मेजमध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा की मेज हा क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. सो इट इज नेसेसरी टू आयसोलेट सीड फील्ड फ्रॉम मेज क्रॉप्स ऑफ एनी अदर व्हरायटी. आणि क्रॉस पॉलिनेटेड असल्यामुळं सीड फील्ड हे आयसोलेटेड पाहिजे दुसऱ्या मेज क्रॉपपासून. अँड द सीड फील्ड मस्ट बी आयसोलेटेड ॲट लिस्ट बाय 400 मीटर्स फॉर फाउंडेशन सीड क्लास अँड 200 मीटर फॉर सर्टिफाईड सीड क्लास फ्रॉम सीड ऑफ अदर व्हरायटीज ऑफ मेज. तर यामध्ये लक्षात ठेवा आयसोलेशन डिस्टन्स की फाउंडेशन सीड क्लासमध्ये 400 मीटर एवढा आयसोलेशन डिस्टन्स पाहिजे, आणि सर्टिफाईड क्लाससाठी 200 मीटर एवढा आयसोलेटेड डिस्टन्स पाहिजे. तर हा MCQ येऊ शकतो. देन फील्ड प्रिपरेशनमध्ये काय करावं लागेल. सो फील्ड प्रिपरेशन आफ्टर प्री सोईंग इरिगेशनच्या नंतर प्रिपेअर द लँड ॲज सून ॲज इट इज प्लफेबल टू गुड टेल्थ. म्हणजे गुड टेल्थसाठी काय करायचं आपल्याला, लँड काय करायचे तर प्लफिंग करायचे प्री सोईंग इरिगेशन झाल्यानंतर. त्यानंतर युजली एक प्लफिंग आणि 2 ते 3 हॅरोईंग फॉलोड बाय लेवलिंग करायचे. अँड इज सफिशियंट टू प्रिपेअर द फील्ड टू डिझायर्ड टेल्थ. म्हणजे डिझायर्ड टेल्थ भेटण्यासाठी हे सफिशियंट आहे. त्यानंतर सोईंग ऑपरेशन बघा. सोईंग ऑपरेशनमध्ये टाईम ऑफ सोईंग. द बेस्ट टाईम फॉर सोईंग मेज इज 2 weeks प्रायर टू ऑनसेट ऑफ मान्सून. ठीक आहे, म्हणजे मान्सून यायच्या अगोदर 2 week अगोदर आपण सोईंग करू शकतो. अँड मेज इज युजली सोन फ्रॉम सेकंड वीक ऑफ जून टू मिड जुलै. ठीक आहे, तर सेकंड वीक ऑफ जून टू मिड जुलैपर्यंत आपण सोईंग करू शकतो. त्यानंतर सोर्स ऑफ सीड, तर कुठले ऑब्टेन न्यूक्लियस ब्रीडर फाउंडेशन सीड फ्रॉम सोर्स बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. तर सीड सर्टिफिकेशन एजन्सीच्या सोर्सपासून आपण न्यूक्लियस ब्रीडर किंवा फाउंडेशन सीड वापरू शकतो सीडचा सोर्स म्हणून. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मेथड ऑफ सोईंग अँड स्पेसिंग. तर मेथड ऑफ सोईंग अँड स्पेसिंगमध्ये पहा. मेज इज सोन इन रोज विथ द हेल्प ऑफ मेज प्लांटर. तर मेज प्लांटरचा वापर करून ते रोजमध्ये मेज सो केला जातो. ऑर इज डिबल्ड बाय हँड इन फिरो. तर फिरोमध्ये डिबलिंग नी आपण सोईंग करू शकतो. सो द डेप्थ ऑफ सेडिंग शुड बी फ्रॉम 5 to 6 सेंटीमीटर. 5 ते 6 सेंटीमीटर डेप्थ पाहिजे. स्पेसिंगमध्ये बघा, रो टू रो 60 to 75 सेंटीमीटर, प्लांट टू प्लांट 20 to 22.5. तर रो टू रो डिस्टन्स पाहिजे 60 ते 75 सेंटीमीटर. अँड प्लांट टू प्लांट 20 ते 22.5 सेंटीमीटर. सीड रेटमध्ये 16 ते 18 kg पर हेक्टर सीड रेट लक्षात ठेवा. त्यानंतर सीड ट्रीटमेंटमध्ये बघा, टू कंट्रोल दी फंगल डिसीज ट्रीट द सीड विथ थायरम ॲट द रेट 2 grams per kg सीड.
तर फंगल डिसीज कंट्रोल करण्यासाठी थायरम ट्रीटमेंट करू शकतो आपण. अँड 1 डे आफ्टर ट्रीट द सीड्स विथ 600 ग्रॅम ऑफ ॲझोस्पिरिलियम अँड शेड ड्राय फॉर 15 मिनिट्स. तर नंतर काय करू शकतो, तर ॲझोस्पिरिलियम सोबत आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि शेड ड्राय करू शकतो 15 मिनिटांसाठी. तर सोईंगमध्ये बघा, सो दी सीड्स ॲट 1/3 ऑफ रीज फ्रॉम दी बॉटम. तर रीजच्या 1/3 याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सोईंग करायचे. अँड अडॉप्ट स्पेसिंग ऑफ 10 सेंटीमीटर फ्रॉम प्लांट टू प्लांट अँड सो 2 सीड्स पर हिल. एका हिलला 2 सीड आपल्याला काय करायचे तर सो करायचे. सो इरिगेशनमध्ये अप टू 30 days लेस इरिगेशन इज गिवन. 30 days म्हणजे 30 दिवसांपर्यंत कमी इरिगेशन द्यायचं आहे आपल्याला. सो देन इट इज नेसेसरी टू इरिगेट वन्स इन 10 days. आणि त्यानंतर 10 दिवसाला एकदा आपल्याला इरिगेशन द्यायचं आहे. देन स्मूथ सिल्क विल एमर्ज आउट फ्रॉम दी कॉब आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्या कॉबमधून काय होतं तर एक स्मूथ सिल्क एमर्ज होतो. ठीक आहे. तर त्यानंतर फर्टिलायझर ॲप्लिकेशनमध्ये बघा, अप्लाय 25 टन्स ऑफ FIM पर हेक्टर. तर FIM रिकमेंडेड किती आहे तर 25 टन पर हेक्टरला. ॲट द टाइम ऑफ सोईंग अप्लाय 40 kg नायट्रोजन, 60 kg P अँड 40 kg K पर हेक्टर ॲज बेसल डोस. तर NPK किती 40-60-40, 40-60-40. अँड आफ्टर 40 to 45 days ऑफ सोईंग अप्लाय 40 kg N पर हेक्टर. तर 40 ते 45 दिवसानंतर सोईंगच्या 40 kg नायट्रोजन पर हेक्टरला आपण अप्लाय करू शकतो. सो मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी बघा, तर झेडेन आणि MG डिफिशियन्सी असते लिव्जमध्ये. देन त्यासाठी काय करू शकतो, अप्लाय ZnSO4 ॲट द रेट 20 kg पर हेक्टर ॲज अ बेसल फर्टिलायझर. तर ZnSO4 आपण झेडेनचा सोर्स म्हणून आपण काय करू शकतो, देऊ शकतो. त्यानंतर अप्लाय मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर ॲट द रेट 2.5 पर हेक्टर मिक्स्ड विथ 40 kg सँड आफ्टर सोईंग द सीड. तर मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर आपण देऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट काय करू शकतो, वीड मॅनेजमेंट. वीड मॅनेजमेंटमध्ये आपण पाहिलेलं आहे की 2 हँड विडिंग ऑन 25 अँड 45 days आफ्टर सोईंग. तर 25 ते 45 दिवसानंतर सोईंगच्या 2 हँड विडिंग करू शकतो आपण. देन आफ्टर विडिंग अप्लाय फर्टिलायझर ॲट टॉप ड्रेसिंग. म्हणजे फर्टिलायझर आपण टॉप ड्रेसिंग करून अप्लाय करू शकतो. अँड डू द अर्थिंग अप ऑपरेशन. आणि त्यानंतर अर्थिंग अप करू शकतो. सो हर्बिसाइड्स कॅन ऑल्सो बी अप्लाइड. हर्बिसाइड सुद्धा वापरू शकतो आपण वीडसाठी. स्प्रेइंग ऑफ ॲट्राझिन 500 ग्रॅम मिक्स्ड इन 1000 लिटर वॉटर. म्हणजे 1000 लिटर वॉटरमध्ये 500 ग्रॅम ॲट्राझिन वापरू शकतो. अँड लाईफ इरिगेशन ऑन 3rd डे कंट्रोल्स दी लाईट आहे बरं का, लाईट इरिगेशन ऑन 3rd डे कंट्रोल्स दी वीड इन मेज फील्ड. सो नेक्स्ट पॉईंटमध्ये बघा, रफिंगमध्ये जनरली रफिंग इज डन 3 times इन मेजमध्ये 3 वेळा रॉगिंग किंवा रफिंग केली जाते. त्यानंतर फर्स्ट रफिंग शुड बी डन ड्युरिंग व्हेजिटेटिव्ह स्टेज. पहिली जी रॉगिंग किंवा रफिंग आहे ती व्हेजिटेटिव्ह स्टेजला केली पाहिजे, बेस्ड ऑन दी हाईट ऑफ द प्लांट, कलर ऑफ पेटियोल अँड कलर ऑफ लीफ. त्यानंतर ड्युरिंग फ्लावरिंग स्टेज सेकंड रॉगिंग इज डन बेस्ड ऑन कलर ऑफ टॅसल अँड सिल्क. पहिली व्हेजिटेटिव्ह स्टेजला, दुसरी टॅसल आणि सिल्कला. अँड त्यानंतर फायनली बिफोर हार्वेस्टिंग बेस्ड ऑन कलर ऑफ सीड अँड कॉब कॅरेक्टरिस्टिक्स. तर ड्युरिंग ड्राईंग ऑफ कॉब्स रोगिंग ऑफ कॉब बेस्ड ऑन द सीड कलर. म्हणजे कॉब जेव्हा ड्राय होतात त्यावेळेस सीड कलर किंवा सीड रोच्या बेसिसवर आपण करू शकतो रोगिंग. अँड सीड रो विल मेंटेन द जेनेटिक प्युरिटी. ठीक आहे. त्यानंतर प्लांट प्रोडक्शनमध्ये काय काय येतं बघा, इन्सेक्ट कंट्रोल किंवा डिसीज कंट्रोल. तर त्यासाठी काय काय करू शकतो, शूट फ्लायसाठी बघा 2 ml ऑफ एंडोसल्फान इन 1 liter ऑफ वॉटर. एका लिटर वॉटरमध्ये 2 ml एंडोसल्फान आपण काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. हे शूट फ्लाय दाखवलेले. देन स्टेम बरोवरसाठी काय करू शकतो, कार्बोफ्युरान ग्रॅन्युअल्स ॲट द रेट 7.5 kg पर एकर ॲट द रेट 2 ग्रॅन्युअल्स पर प्लांट. हे स्टेम बरोवर आहे, त्याला कार्बोफ्युरान ग्रॅन्युअल अप्लाय करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसीज कंट्रोलमध्ये पहा, डाउनी मिल्ड्यूसाठी काय करू शकतो, मेटालाक्झिल 72 WP ॲट द रेट 1 kg पर हेक्टर ऑर मॅनकोझेब वापरू शकतो 1 kg पर हेक्टर 120 days आफ्टर सोईंग. म्हणजे 120 दिवसानंतर सोईंगच्या. देन लीफ स्पॉट स्प्रे मॅनकोझेब और कप्तान 1 kilo पर हेक्टर. लीफ स्पॉटसाठी मॅनकोझेब किंवा कप्तान वापरू शकतो. देन डाउनी मिल्ड्यूची इमेज बघा आणि इथं लीफ स्पॉट दाखवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर हार्वेस्टिंगमध्ये काय करू शकतो,
सो मेज इयर्स कॅन बी हार्वेस्टेड ॲट रिलेटिव्हली हाय मॉइश्चर कंटेंट. आता हा मॉइश्चर कंटेंट लक्षात ठेवा की मेज इयरचं हार्वेस्टिंगच्या वेळेस मॉइश्चर कंटेंट किती पाहिजे तर 30 ते 35% इफ द फॅसिलिटीज फॉर आर्टिफिशियल हिटेड एअर ड्राईंग आर अवेलेबल. त्यानंतर इफ such facilities are not available, the harvesting has to be delayed until the seed moisture content has been reduced to 15%. तर हार्वेस्टिंगच्या वेळेस जर 30 ते 35% जर मॉइश्चर असेल तर त्याला आर्टिफिशियल हिटेड एअर ड्राईंगनी आपण काय करू शकतो, तो कमी करू शकतो. आणि जर असे जर फॅसिलिटीज आपल्याकडे नसतील तर काय करायचं, तर हार्वेस्टिंग आपल्याला डिले करावी लागेल जोपर्यंत त्या सीडचा मॉइश्चर 15%पर्यंत रिड्यूस होत नाही. So an early harvest prevent a loss in the field due to bird damage, stock breakage or ear rot etc. जर आपल्याकडे ती फॅसिलिटी अवेलेबल असेल तर खूप भारी, का तर लवकर हार्वेस्टिंग केल्यामुळे काय होतं, तर बर्ड डॅमेज किंवा स्टॉक ब्रेकेज किंवा इयर रॉटमुळं जो काही लॉस होतो आपला, तो लॉस काय होऊ शकतो, तर प्रिव्हेंट करू शकतो आपण. देन नेक्स्ट काय सांगितले, सॉर्टिंग अँड ड्राईंग ऑफ मेज इयर. तर यामध्ये काय करू शकतो सॉर्टिंग अँड ड्राईंग मध्ये, आफ्टर हार्वेस्ट सॉर्ट आउट ऑल ऑफ टाईप मेज इयर. ठीक आहे, आपण सुरुवातीचे चॅप्टर बघताना काय काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, त्यामध्ये काय काय प्रोसिजर आपण करू शकतो त्यामध्ये बघितले आपण की ऑफ टाईप जे आहेत ते आपल्याला डिस्कार्ड करायचे. सो सॉर्ट आउट ऑल ऑफ टाईप मेज इयर, पर्टिक्युलरली दोज शोईंग डिफरंट कलर, ज्याचा डिफरंट कलर आणि टेक्स्चर असतो ते आपल्याला काढून टाकायचे. अँड डिसीज इयर बिफोर प्लेसिंग देम इन बिन टू ड्राय, म्हणजे ते वाळवण्यासाठी ठेवायच्या अगोदर जे ऑफ टाईप आहेत ज्यांचं सीड किंवा सॉरी मेज इयर जे आहेत ऑफ टाईपचे त्यांचा कलर किंवा टेक्स्चर जर वेगळा असेल किंवा ते डिसीज्ड असतील तर ते आपल्याला आधीच डिस्कार्ड करायचे. सो अ गुड सॉर्टिंग ॲट दिस टाइम कन्सिडरेबली रिड्यूस द टास्क ऑफ सॉर्टिंग. तर या टाईमला जी गुड सॉर्टिंग आहे ती काय करू शकते, तर considerably reduce the task of sorting after the measures have been dried to the desired extent. तर ते डिझायर्ड एक्सटेंटला ड्राय झाल्यानंतर सॉर्टिंग करण्यापेक्षा अगोदर केल्यानं ते बेनिफिशियल आहे आपल्यासाठी. सो त्यावेळेस ते म्हणजे ड्राईंग केल्यानंतर मॉइश्चर कंटेंट किती होतो, तर त्यातला 10 to 12% मॉइश्चर कंटेंट होतो. त्यानंतर शेलिंगमध्ये बघा, सीड्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय मेकॅनिकल मीन्स. सीड्स आपण मेकॅनिकल मीन्सनी काय करू शकतो, प्रिपेअर करू शकतो. फॉर दिस ऑपरेशन मॉइश्चर कंटेंट शुड बी अराउंड 50% फॉर सीड अँड 25% फॉर कॉब. तर लक्षात ठेवा की ह्या शेलिंग ऑपरेशनसाठी मॉइश्चर कंटेंट सीडचा 15% पाहिजे आणि कॉबचा 25% पाहिजे. सो वाय मेंटेनिंग मॉइश्चर ॲट दिस लेवल, तर या लेवलला मॉइश्चर मेंटेन मेकॅनिकल डॅमेज कॅन बी अवॉइडेड. तर मेकॅनिकल डॅमेज काय केलं पाहिजे, तर अवॉइड केलं पाहिजे. अँड सीड्स कॅन ऑल्सो बी सेपरेटेड फ्रॉम कॉब बाय बीटिंग विथ स्टिक. तर सीड आपण कॉब कसं वेगळं करू शकतो, तर काठीने त्याला बीट करू शकतो. इफ द सीड्स आर नॉट इन ॲप्रोप्रिएट मॉइश्चर कंटेंट, जर ॲप्रोप्रिएट मॉइश्चर कंटेंटमध्ये जर ते नसतील तर ऑकरन्स ऑफ मेकॅनिकल डॅमेज मे ऑकर टू अन एक्सटेंट ऑफ 48%. तर मेकॅनिकल जर सीड्स ॲप्रोप्रिएट मॉइश्चर कंटेंटमध्ये नसतील तर काय होतं, तर मेकॅनिकल डॅमेज होऊ शकतो 48% एवढा. सो सीड्स विथ मेकॅनिकल डॅमेज मे इन्व्हाइट फंगल अटॅक. तर मेकॅनिकल डॅमेज झाल्यामुळे काय होऊ शकतं, तर फंगल अटॅक होऊ शकतो त्यामध्ये. सो नेक्स्ट सीड ड्राईंग. सीड ड्राईंगमध्ये बघा, रिड्यूस दी मॉइश्चर कंटेंट. ड्राईंग केल्यानंतर मॉइश्चर कंटेंट त्यातला रिड्यूस होतो. त्यानंतर आपण व्हायबिलिटी त्याची रिटेन करण्यासाठी ड्राईंग करतो. मॉइश्चर कंटेंट 7% आणि टेम्परेचर 40°C अँड अवॉइड ड्राईंग अंडर हॉट सन. खूपच उन्हामध्ये काही करायचं नाही, तर आपल्याला ड्राईंग करायची नाही आहे. सो सीड ग्रेडिंगमध्ये बघा, टू मेंटेन दी क्वालिटी फ्रॉम वन सीझन टू नेक्स्ट सीड ग्रेडिंग केली जाते. अदर क्रॉप सीड्स, वीड सीड्स एस्पेशली हार्बिसाइड रेजिस्टंट वीड्स. त्यानंतर स्ट्रॉ, सॉइल डस्ट अँड अदर इनट मटेरियल, इमॅच्युअर, स्टिविल्ड किंवा डॅमेज किंवा क्रॅक्ड अंडरसाइड किंवा ओव्हरसाइज सीड आपण काय करू शकतो, यामध्ये ग्रेड आउट करू शकतो. देन यील्ड 1500 किलो पर हेक्टर यील्ड लक्षात ठेवा. त्यानंतर सीड स्टोरेज. सो ड्राय दी सीड्स टू 12% मॉइश्चर कंटेंट अँड ट्रीट विथ कप्तान किंवा थायरम 75%. वेटेबल पावडर ॲट द 70 ग्रॅम पर 100 kg सीड्स मिक्स्ड इन 500 ml ऑफ वॉटर. सो ट्रीटेड सीड पॅक्ड इन क्लॉथ बॅग कॅन बी stored for more than 1 year. आता बघ, so seeds dry up to 8% moisture, treated with above chemicals and packed in moisture vapor proof polythene bag can be stored for
1/2 year. So next, instead of toxic chemical, you can also use non-toxic chemical like halogen mixture of seed treatment. तर टॉक्सिक केमिकल वापरण्याऐवजी आपण नॉन टॉक्सिक केमिकल सुद्धा वापरू शकतो. अँड दिस विल रिड्यूस द एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड एन्श्युअर सेफ्टी टू पर्सन एंगेज इन सीड ट्रीटमेंट. म्हणजे सीड ट्रीटमेंटमध्ये जो पर्सन एंगेज आहे त्याची सेफ्टी सुद्धा मेंटेन राहू शकते नॉन टॉक्सिकल केमिकल वापरल्यामुळं. सो सेकंड लास्ट पॉईंट आहे सीड सर्टिफिकेशन. तर व्हॉट इज सीड सर्टिफिकेशन? यामध्ये फर्स्ट पॉईंट जेनेटिक प्युरिटी. सो सीड गिव्ज राईज टू अ प्लांट ऑफ सेम व्हरायटल कॅरेक्टरिस्टिक. जेनेटिक प्युरिटीचा जर विचार केला. त्यानंतर फिजिकल प्युरिटीमध्ये सीड इज फ्री फ्रॉम स्टोन्स, ब्रोकन सीड्स, स्ट्रॉ बीट्स अँड लीफ बीट एक्सेट्रा. अँड फिजिओलॉजिकल प्युरिटीमध्ये जर्मिनेशन अँड व्हिगार. सो फील्ड स्टँडर्डमध्ये फॅक्टर बघा. ऑफ टाईप मॅक्झिमम पर्सेंटेज किती? तर 0.5% काय करू शकतो, परमिट करू शकतो आपण. शेडिंग टॅसल मॅक्झिमम 1%. अँड फिजिकल प्युरिटी 98%, इनर्ट मॅटर 2%, अँड अदर क्रॉप सीड्स 10 per kg. अँड जर्मिनेशन 80%, अँड मॉइश्चर वेपर परवियस 12%. अँड लास्ट इट इज फॉर मॉइश्चर वेपर प्रूफ कंटेनर पर्सेंटेज किती, तर 8%. So this is about the maize. In that, first introduction, then suitable climate, then time of sowing, source of seed, त्यानंतर spacing, seed rate, sowing, त्यानंतर irrigation, ठीक आहे. त्यानंतर फर्टिलायझर ॲप्लिकेशन, नेक्स्ट मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी, वीड मॅनेजमेंट, त्यानंतर रफिंग, त्यानंतर प्लांट प्रोटेक्शनमध्ये इन्सेक्ट कंट्रोल, डिसीज कंट्रोल, ठीक आहे. सो नेक्स्ट हार्वेस्टिंग ऑफ मेज इयर्स, नेक्स्ट सॉर्टिंग अँड ड्राइंग ऑफ मेज इयर, नेक्स्ट शेलिंग, next seed drying, then seed grading, seed storage, and seed certification, second last point, and last it is field standard. Okay, so this is about the maize.